नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचल्याची माहिती आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीतल्या अपयशानंतर राज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आता अतिशय महत्त्व आलेले आहे. तर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर येते. तर फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचल्याची माहिती आहे. तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून. मनोज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचलेत, काय अधिक अपडेट? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क तुटलाय. मात्र मोठी बातमी आपण पाहतोय राजकीय वर्तुळातून. खरं तर ठाकरे ब्रँड हा एकत्र येण्याची चर्चा असताना बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र लढले. मात्र ठाकरे बंधूंचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे. तर दुसरीकडे आता ज्यावेळी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले त्यावेळी अनेक राजकीय वर्तुळांना सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत. एकंदरीतच सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू असतानाच यावेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची सध्या आणखीनच चर्चा वाढू लागलेली आहे. एकीकडे ठाकरे ब्रँड हा आता चालणार नाही असं लोकांनी दाखवून दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली होती. याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून. मनोज, राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. आपण बघितलं वर्षा निवासी राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास नागरिकांच्या समस्या तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे हे आपण बघितलं वर्षा निवासस्थानी गेलेले आणि तिकडे ते मुख्यमंत्री यांची भेट घेऊन जे नागरिकांच्या समस्या त्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते. पण आता आपण बघितलं काल बेस्टची आपण बघतो निवडणूक देखील झाली आणि त्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड हे एकत्र लढले होते आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. आणि या पराभवानंतर आता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले त्याबद्दल कुठेतरी चर्चा देखील होऊ शकते. कारण की आपण या ठिकाणी त्यामध्ये मोठा पराभव ठाकरे ब्रँडचा झालेला आहे. आणि त्यानंतर राज ठाकरे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटून कुठेतरी पुन्हा हातमिळवणी करतात. निश्चित मनोज, मात्र आता राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मात्र या भेटीचा आता ठाकरे गटावरती कशा पद्धतीनं परिणाम होईल? नक्कीच आपण बघितलं तर या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते आणि त्यांनी देखील भेट घेतली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं या भेटीगाठी देखील सुरू होत्या. पण कुठेतरी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची चर्चा सुरू झाल्यानंतर या भेटीगाठी थांबल्या आणि चर्चा देखील सुरू थांबल्या संपूर्ण. आणि त्यानंतर फक्त एकच चर्चा होती महाराष्ट्रामध्ये की दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची आणि दोन्ही ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते आणि त्यांनी एकत्र लढाई देखील लढली. जी बेस्ट निवडणुकीची झाली होती ती लढाई एकत्र लढली पण त्यामध्ये पराभव देखील झालेला होता. पण राज ठाकरे यांना पुन्हा उभारी येण्यासाठी आता राज ठाकरे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची साथ मागणार का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे राहणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरलं. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आहेत आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा दणादून पराभव झालेला होता. आणि या पराभवाचा विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण या ठिकाणी बघितलं राज ठाकरे प्रयत्न करत आहेत आणि ते सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेत आहेत. आणि या बैठकीनंतर आता राज ठाकरे आपण या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे राज ठाकरे आता कोणाची साथ घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आणि यामध्ये विजय मिळवण्यासाठी राज ठाकरे आपण पुन्हा एकदा भेटता माहिती सोबत जातात की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची साथ देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरलं. त्यामुळे आजची ही भेट महत्वाची मानली जाते आणि या भेटीमध्ये काय निर्णय घेतला जातो
हे महत्वाचं आहे. निश्चित मनोज, मात्र आता कालच बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये पाहिलं की ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झालेला आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, मात्र ठाकरे बंधूंची हा जो पराभव आहे तो कुठेतरी आता महायुतीसाठी अधिकच महत्वाचा आणि चांगला ठरू शकतो आणि त्यातच राज ठाकरेंची साथ ही महायुतीला मिळू शकते का? नक्कीच, कारण की या ठिकाणी आपण बोलतो राज ठाकरे यांचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झालेला होता आणि म्हणजे लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढली होती आणि ती निवडणूक स्वबळावरती लढली होती आणि या स्वबळावरती दारुण पराभव हा राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा झालेला होता आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि यामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा हा दिला होता आणि त्यानंतर आपण यात बघितलं तर राज ठाकरे हे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरती महाराष्ट्र पूर्ण वाट बघत होता आणि तेव्हा मराठीचा मुद्दा हा एक आला समोर आणि तेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकाच स्टेजवरती आले होते आणि त्यांनी हात मिळवून देखील केलेली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा राज ठाकरे एकत्र लढणार का हे देखील त्यावरती सुरू होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देखील राज ठाकरे हे गेले होते आणि 18 वर्षानंतर ही दोघांची भेट होती. त्यामुळे दोन्ही एकत्र लढणार यावरती महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये आपण बघितलं तर कालची बेस्ट पतसंस्थेची निवडणूक झाली आणि या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड हा एकत्र लढला होता पण त्यामध्ये दारुण पराभव झालेला आहे. 21 जागी आपण या ठिकाणी भाजपकडून 60 आणि शशांक यांच्या कार्यकर्त्यांना आलेला आहे. त्यामुळे एकही जागा ठाकरे ब्रँडला भेटलेली नाही. त्यामुळे दारुण पराभव या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं कशा पद्धतीने बदलतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे राज ठाकरे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत. आता या दोघांमध्ये नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर ठाकरे ब्रँडचा निकाल हा लागलेला आहे. तर उत्कर्ष पॅनलचा यावेळी धुव्वा उडवला. भाजप समर्थित श्रमिक पॅनलचे 7 उमेदवार हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यामुळे ठाकरे बंधूंचा यामध्ये बोऱ्या वाजल्याचं देखील पाहायला मिळालंय. ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढले. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून हे दोघही भाऊ एकत्र लढले, मात्र ठाकरे बंधूंचा यामध्ये दारुण पराभव झाला आणि याच वरती आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येताना आपण पाहिल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असं म्हटलं होतं की ठाकरे ब्रँडचा चांगलाच बँड वाजवला असं त्यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. तर नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भेट झाल्याची माहिती समोर येत असली तरी राजकीय दृष्टीनं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर राज ठाकरे हे आता मनसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत. याच संदर्भात राजकीय अभ्यासक प्रवीण पुरो सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. एकंदरीतच राजकीय वर्तुळात सध्या अनेक गोष्टी घडत असताना आता काल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे, अधिक जैन समाजाच्या कडून कबुतरांचा विषय जो आहे तो सातत्याने पुढे घेतला जातो. आजही काही प्रमाणामध्ये ज्या समाजाने कबुतरांचा विषय जो आहे तो अतिशय लावून धरलेला आहे आणि सरकार या कबुतरांच्या संदर्भात अतिशय नरमाईच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे या दोन विषयांवर प्रामुख्याने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्यावर बोलतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्या तयारीनेच ते गेलेले आहेत. पतपेढीची जी काही बेस्ट पतपेढीच्या संदर्भातली निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये दारुण पराभव झाला असला तरी अतिशय त्याची काही जबाबदारी किंवा ज्या पद्धतीने ती निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने या दोन्ही भावांनी त्याच्याकडे लक्ष ठाकरे बंधूंनी लक्ष दिलं नव्हतं. पराभवाचं ते एक कारण होतं. पण ही निवडणूक त्या मानाने खूपच सामान्य निवडणूक असल्यामुळे त्याचा विषय काही या बैठकीमध्ये निघणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये जे काही विषय आहेत प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विषय आहे, ओला दुष्काळाच्या संदर्भात ते कदाचित चर्चा करतील. पण कबुतरांचा विषय आणि मराठीची सक्तीचा विषय हा प्रामुख्याने विषय घेऊन ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी चर्चा
आणि एकच मनसेची जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना तीच अपेक्षा आहे अशी एकूण स्थिती दिसते. निश्चित जरी नागरिकांच्या समस्यांसंदर्भात राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेले अशी चर्चा जरी असली तरी राजकीय दृष्टीने जर आपण यापूर्वी देखील पाहिलं, ज्यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर काही दिवसांनंतरच मराठीच्या मुद्द्यांवरती ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ती भूमिका घेतली होती. आता देखील राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत, त्यामुळे याच्यानंतर राज ठाकरेंची भूमिका एकंदरीत काय असू शकते? नाही, दोन्ही बंधू जे आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय जो होता तो आता जवळपास सुटल्याच जमा आहे. या पतपेढी हे त्याला निमित्त होतं, पण आगामी निवडणुकीच्या संदर्भात या दोन्ही भावांनी आता एक निश्चितच ठरवलंय की ही निवडणूक ही ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन लढवतील. राजकीय दृष्ट्या याचा काही विषय असेल असं मला काही वाटत नाही, पण एकूणच ह्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात तयारी करण्याच्या दृष्टीनेही गेल्या काही दिवसापासून ज्या बैठका शिवसेनेच्या सुरू आहेत त्या लक्षात घेता भारतीय जनता पक्षाबरोबर ते काही बसतील किंवा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर ह्या विषयावर काही चर्चा करतील असं काही वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या प्रश्नांवरच त्यांचं आज काही त्यांच्याशी चर्चा असेल. गेल्या 2-3 दिवसापासून जो सुरू असलेला पाऊस जो आहे त्या पावसामुळे महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची खूप दाणादाण उडालेली आहे. या शेतकऱ्यांना जर काही मदत करायची असेल तर त्या मदतीच्यासाठी आग्रह धरण्याचे काम या निमित्तानं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे करतील अशा. निश्चित धन्यवाद प्रवीणजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा कदाचित नसू शकते. महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती आहे, मुसळधार पाऊस बरसतोय, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, दुसरीकडे कबुतरांचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवरती राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकता अशी प्रतिक्रिया यावेळी राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सातत्यानं राजकीय समीकरणं ही बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा असेल, दुसरीकडे महायुतीकडून देखील आगामी निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं आता कुठेतरी ही सगळी समीकरणं पुन्हा एकदा बदलणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ही भेट असू शकते अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जाते. तर यावेळी आता राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत. मात्र या भेटीनं आता अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, पाहतोय आपण राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले, कुठेतरी आता राजकीय समीकरण बदलणार का? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. अहो, देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या राज्यातला सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा नेता कुणीही भेटायला जाऊ शकतं. मुख्य प्रवाहाच्या राजकारणामध्ये राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाचा नेता हा त्यांना भेटू शकतो. त्यामुळे त्याच्यात काही फार गहजोग करण्यासारखं कारण नाहीये. आणि हे फार विशेष आहे की कदाचित येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता गणेशोत्सवाचा काळ आहे, एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गणपती बघायला जाऊ शकतात, ते एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतात, किंवा गेला बाजार ज्यांना मुख्यमंत्री पदाची प्रचंड महत्वाकांक्षा आणि त्याचे धुमारे फुटलेले आहेत असे उदय सामंत पुन्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात. यातलं काहीही घडू शकतं. परंतु यावरून लगेच सुतावरून स्वर्ग गाठायचं काही कारण नाहीये आणि यावरून त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचं पण काही कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी कुठे जावं, कुठे नाही जावं, कुणाला भेटावं नाही भेटावं या संबंधाने आमचा कुठलाही अनाथाई आग्रह असण्याचं सुद्धा कारण नाही. निश्चित. सुषमाताई, मात्र ज्यावेळी दोन्ही बंधूंच्या युतीची चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागली होती त्यावेळी उद्धव ठाकरे असं स्पष्ट म्हणाले होते की त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे असा संबंध ठेवल्याचं चालणार नाही, ही प्रामुख्यानं अट उद्धव ठाकरेंनी जाहीर केली होती. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे, आता हे सगळं कसं चालतंय? नाही, मला याच्यात काही फार विशेष वाटत नाही. 1.5 महिन्यांपूर्वी आपण सगळ्यांनी जी बातमी चालवली होती बीकेसीच्या हॉटेल सॉफिटेल मध्ये आमचे नेते सन्मान्य आदित्यजी आणि देवेंद्रजींची भेट झाली आहे या संबंधाने, तर तेव्हाही माझं हे म्हणणं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुणीही भेटू शकतं. ती भेट झाली असेल तर त्यात काही फार विशेष गोष्ट नाही. आत्ताही माझं हेच म्हणणं आहे की ती जर भेट होत असेल किंवा काही कारणाने, मुळात भेट कोणत्या कारणासाठी झाली त्याचा कुठलाही संदर्भ बाहेर आलेला नाही. जरी समजा तो संदर्भ बाहेर आला तरी की त्यांनी कुठे जायचे आणि कोणाला भेटायचे
याचं काही परमिशन कार्ड आम्ही ठरवणार आहोत का? तर मला वाटतं की या संबंधाने आम्ही त्यावर भाष्य करणं हे निश्चित. अजिबात योग्य असणार नाही. निश्चित. धन्यवाद सुषमाताई, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी. त्यामुळे आताच कुठलाही तपशील आल्याशिवाय यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं सुषमाताई म्हणाल्यात. तर भाजपचे आमदार राम कदम देखील आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी जोडले गेलेत. राम कदमजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. मोठी घडामोड आपण सध्या पाहतोय राजकीय वर्तुळात. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. पहिली प्रतिक्रिया. माननीय मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं, तर सगळ्यांसाठी उपलब्ध असतात. ते काही आधीचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांसारखे नाही आहेत की ते स्वतःच्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना किंबहुना पत्रकारांना सुद्धा भेटत नव्हते. आणि ते आपण पाहिलंय, ते काय सर्वश्रुत आहे. आणि म्हणूनच त्यांचे सगळे लोक त्यांना सोडून गेले. पण वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पहाटे 3 वाजेपर्यंत काम करतात, सकाळी लवकर काम सुरू करतात आणि जो येईल त्याला भेटतात. त्यांची दरवाजे, मंगलाचे दरवाजे, मंत्रालयाचे दरवाजे त्यांच्या सगळ्यांसाठी उघडे आहेत. त्याच्यामुळे कोणी कोणतीही समस्या घेऊन आला तर त्या समस्येचं निराकरण करायचं, प्रत्येकाला भेटायचं, अशी ओळख त्यांची आहे. म्हणूनच त्यांना महाराष्ट्र देव माणूस म्हणून ओळखतो. तर राहिला प्रश्न, सन्माननीय राज ठाकरे साहेब एका पक्षाचे नेते आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काही गैर असण्याचं कारण नाही, स्वाभाविक आहे. उलट सगळेच नेते भेटतात. तर त्याच्यामुळे कोणत्या सामाजिक कारणासाठी भेटलेत किंवा राजकीय कारणासाठी भेटलेत किंवा व्यक्तिगत मैत्रीपोटी भेटलेत, तर त्यांची व्यक्तिगत मैत्री ही सर्वश्रुत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि राज ठाकरेंची. तर त्याच्यामुळे जोपर्यंत स्वतः माननीय मनसेचे नेते बोलत नाहीत किंवा माननीय मुख्यमंत्री यावर प्रकाश टाकत नाहीत, तोपर्यंत भेटीचं कारण हे काही आपल्याला कळू शकणार नाही. पण माननीय मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं, ते सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. आणि राज ठाकरे ते एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी तर भेटणं क्रमप्राप्तच आहे. निश्चित. मात्र कदमजी, बेस्टच्या पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला आणि त्यानंतर राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट कुठेतरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंना युती संदर्भात साथ घातली जाऊ शकते का? लगेच त्याला आपण युतीशी जोडणं काही योग्य ठरणार नाही. मुळामध्ये बीएससीच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते शशांकराव आणि आमचे नेते माननीय प्रसाद लाडसाहेब यांनी अतिशय चुरशीने ही निवडणूक लढवली आणि समोर खूप माध्यमांमध्ये गवगवा झाला. ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँडला पूर्णपणे भोपळा मिळाला, हे आपण पाहिलं. तर त्याच्यामुळे जे माध्यमांमध्ये दाखवलं जातं ती वस्तुस्थिती नाही सगळीच, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि जो ब्रँड म्हणून जो प्रचार सुरू होता त्याच्यामध्ये देखील फार काही दम राहिलेला नाही, हे देखील कालच्या निवडणुकीत स्पष्ट झालं. पण आजची भेट ही युतीसाठी आहे किंवा काल पराभव झाला म्हणून आहे असं काही जोडणं योग्य ठरणार नाही. आजची भेट व्यक्तिगत मैत्रीपोटी देखील असू शकते. काही समस्या देखील घेऊन गेले असतील मनसेचे नेते, ती चर्चा करण्यासाठी असेल. जी कदमजी, त्यामुळे एकंदरीतच आता या भेटीचा तपशील समोर आल्यानंतर ही भेट नेमकी राजकीय कारणांमुळे होती की वैयक्तिक कारणांमुळे ते स्पष्ट होईल. सुरतास धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले देखील जोडले गेलेत. भरतजी, आपण ज्या पद्धतीने पाहतोय राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, काय प्रतिक्रिया? ठीक आहे, आता ऐकलं आम्ही आपला जो कोणतरी प्रमुख कार्यकर्ते बोलत होते वाटतं, चांगली बाब आहे. काय आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे काही कामं असू शकतात आणि त्या अनुषंगाने कदाचित जर गेले असले तर आता विचारावं लागेल की बाबा नेमकं उद्दिष्ट काय, काल निकाल लागतोय आणि आज लगेच भेटायला जात आहेत, त्याचा अर्थ वेगवेगळा निघू शकतो. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सांगितलं, काय जे ब्रँड म्हणत होते त्यांचा ब्रँड काल वाजवला लोकांनी, हे काल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, हे आपल्याला कळलंच असेल. त्याच्यामुळे की आता त्यांचं काय पर्सनल काम आहे काय इतर काम काय का पुढच्या येणाऱ्या घडामोडीसाठी, आता मग कदाचित जर मुख्यमंत्री आमची भेट झाली तर आम्ही विचारू का काय सदिच्छा भेट घ्यायला आले होते का शुभेच्छा द्यायला आले होते का नेमकं काय.
निश्चित. मात्र तुम्हाला काय वाटतं, ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही भेट राजकीय नसून ही वैयक्तिक कारणांमुळे असू शकते, असे राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. मात्र तुम्हाला काय वाटतं, ही भेट नेमकी खरंच वैयक्तिक कारणांमुळे नागरिकांच्या समस्यांसंदर्भात आहे की राजकीय कारण देखील या भेटीमागे कुठेतरी असू शकतं? असू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आहे, कुठल्याही पक्षाचे कोणी भेटायला जाऊ शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु ठीक आहे, आता त्यांचं काय पर्सनल वेगळं काय जर काम असेल आणि ते गेले असेल तर त्याच्यामध्ये काय वेगळे तर्क काढण्याचं काय हे नाही. परंतु 2-3 महिन्यावरतीच येऊ घातलेल्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील, त्याच्यामुळे थोडीशी राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ शकते. नाही होणार अशातला भाग नाही आहे. आणि मग आज गेले म्हणून मी मग आपल्याला सांगितलं की जर मुख्यमंत्री आता आम्हाला 1-2 दिवसांनी भेटले तर आम्ही परत त्यांना विचारू का आपले राजसाहेब कशासाठी आले होते किंवा काय. जी भरतजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे आज या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये भेट होते आणि आता या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम देखील जोडले गेलेत. रामदासजी, आपण पाहतोय अनेक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहे. एकीकडे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला आणि आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची ही भेट. मला वाटतं राज ठाकरेंनी उशीर केला. याच्या आधी त्यांचं चाललं होतं ठाकरे बँड आम्ही दोघं एकत्र आलो तर महाराष्ट्र ताब्यामध्ये घेऊ, महानगरपालिका ताब्यामध्ये घेऊ, या सगळ्या वर्धना चालल्या होत्या. त्याचं उत्तर कालच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये त्या दोघांना भावना मिळालं आणि चित्र स्पष्ट झालं की आता मराठी माणसांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. मुंबईतल्या सगळ्या मराठी माणसाला त्यांनी मुंबईच्या बाहेर फेकला, हे पाप उद्धव ठाकरेंचं आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी फक्त मुंबई महानगरपालिकेला राज ठाकरेंना वापरून घेण्यासाठी विकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेंच्या मागे पडले होते, माझ्यासोबत या म्हणून. मी सांगितलं होतं यातून काही निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरे ज्यांना राज ठाकरे बाबत असता आपुलकी, प्रेम, दया, माया, जिव्हाळा, ओलावा किंवा कौटुंबिक नातं, कौटुंबिक प्रेम असं काही नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मुंबई महानगरपालिका होती आणि टक्क्याचं राजकारण करून घ्यायचं होतं. मात्र कालच्या निवडणुकीमुळे आईंचा भोपळा फुटलेला आहे आणि त्यासाठीच कदाचित राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांकडे भेटायला गेले असावेत. आणि त्यांचा हेतू जर का सोबत येण्यास बाबत असेल तर त्यांचं स्वागत चांगलं आहे. उशिरा का होईना पण त्यांनी घेतलेला निर्णय चांगला असेल असं मला वाटतंय. निश्चित. मात्र कदमजी, जर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना जर राग आला तर नेमकं पुढे काय होऊ शकतं? आता काय करणार मला सांगा. उद्धव ठाकरे युतीमध्ये निवडून आले आणि शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखांची शिवसेना सोनिया गांधीच्या पायाची घाण नेऊन ठेवली. आता शिल्लक काय त्यांचं? आपण सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिलं त्यांचं काय झालं ते. तर त्यांना राग आला आणि प्रेम आलं तर आता काय फरक पडणार आहे मोठा? काय निष्पन्न होणार नाही. त्यांचं कसं आहे बघा, सुंग जळलं तर अजून पिढी जात नाही. आणि आता उद्धव ठाकरे हे सगळं संपलं नाही राजकारणातून गाडं. बाळासाहेबांचे विचाराचे सोडलेत. त्याच्यामुळे आता मराठी माणसांनी या कालच्या निवडणुकीमध्ये पाठ फिरवली, त्याचे वास्तव आता डोळ्यासमोर आलेले की आता. मात्र कदमजी, राज ठाकरे यांची जी सातत्यानं भूमिका बदलताना आपण पाहतोय, त्यामुळे कुठेतरी राज्यातील नागरिकांची राज ठाकरे यांच्यावरची असलेली विश्वासार्हता कमी होते का? नाही, राज ठाकरेंनी तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. राज ठाकरेंनी यापुढं युतीसोबत महायुतीसोबत झालं पाहिजे, विकासाच्याकडे आलं पाहिजे, विकासासाठीच लोकांच्यासाठीच त्यांनी काम केलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका मी पहिल्यापासून मानतोय. गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने मी हेच बोलतोय बघा. आणि स्वतः कशामुळे हे दोघे भाऊ एकत्र आले मला माहिती नाही. एवढं काय झालं, काय घडलं, मग लंडनला कुठे भेट झाली का गपचूप, तिथं काय शिजलं होतं का, अनेक चर्चा आहेत त्या पाठीमागच्या. पण हा निर्णय राज ठाकरेंनी 100% चुकीचा घेतला होता. आता ते योग्य त्या वळणावर, योग्य त्या ह्याच्यावरती आलेत असं मला वाटतंय. मला निश्चित. कदमजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट आहे, त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका सकारात्मक असल्याचं यावेळी रामदास कदम यांनी म्हटलंय.